नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यावर पालिकेची कारवाई। शिळदिवा भागात कारवाईत 06 मोटर पंप जप्त, 11 नळ जोडण्या खंडित। रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना मदत करावी। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि इंद्रव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोदकोत्सव 2024 चे आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुली करता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेत शिळदिवा भागात 06 मोटर पंप जप्त करण्यात आले, तर 11 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत। पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे। पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत। तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता, पाणी पुरवठा, विनोद पवार यांनी दिली। थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट। महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे। थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात 100% इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। ही योजना 01 सप्टेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील। वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील। या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही। तसेच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सध्या ठाणे शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून तसेच गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी यांनी केले आहे. ही रक्तदान मोहीम आज बुधवार रक्तपेढी विभाग, ब्लड बँक, सिव्हिल रुग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ ठाणे येथे सुरू करण्यात आली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे. सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाउंडेशन आणि इंद्रव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोदकोत्सव 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता बालक मंदिर सभागृह कल्याण पश्चिम येथे होणार आहे. स्पर्धा 2 विभागात होणार असून पहिल्या विभागात उकडीचे मोदक, तर दुसऱ्या विभागात इतर प्रकारचे मोदक स्पर्धकाने घरी करून आणावयाचे आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावट, मांडणी करता येईल. प्रवेश विनामूल्य आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क अर्जुन पाटील 9,08,49,843, मेधापदे 7,20,82,88,862. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यावर पालिकेची कारवाई. शिळदिवा भागात कारवाई. 06 मोटर पंप जप्त. 11 नळ जोडण्या खंडित. रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना मदत करावी. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार आणि कल्याण विकास फाउंडेशन आणि इंद्रव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोदकोत्सव 2024 चे आयोजन. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.